नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। वासिन पूर्वेला ग्रामपंचायत तर्फे मोठ्या गटारीचे काम सुरू। स्वामी विवेकानंद नगर मधील घरांमध्ये आता पाणी शिरणार नाही, रहिवाशांना मिळणार मोठा दिलासा। पावसाळ्यात दरवर्षी मुसळधार पावसाचे पाणी स्वामी विवेकानंद नगर मध्ये जाऊन थोड्या प्रमाणात पाणी भरत होते, परंतु यावर्षी मध्य रेल्वेने वासिन पश्चिमचे पावसाचे व गटारीचे पाणी वासिन पूर्वेला स्टेशन जवळ नव्याने तयार केलेल्या गटारीत सोडल्यामुळे व या पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्यामुळे स्वामी विवेकानंद नगर मध्ये सखल भाग असल्याने यावर्षी स्वामी विवेकानंद नगर पूर्णतः जलमय झाले होते। अनेक रहिवाशांच्या घरात पाणी शिरून मोठे आर्थिक नुकसान होऊन गंभीर समस्येला सामोरे जावे लागत होते। हा गंभीर प्रश्न येथील रहिवाशांनी वासिन ग्रामपंचायतचे सरपंच राजेंद्र मस्कर यांच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे ही समस्या कायमस्वरूपी सुटावी यासाठी JCB व पोकलनच्या सहाय्याने ग्रामपंचायत तर्फे स्टेशन लगत असलेली दलदल साफ करून तसेच संरक्षक भिंतीच्या लगत मोठी गटार तयार करण्याचे काम सुरू केले आहे। या मोठ्या गटारीच्या माध्यमातून रेल्वेने सोडलेले पाणी पुलाकडे सोडले जाणार आहे, त्यामुळे पाण्याचा व्यवस्थित निचरा होऊन पाणी स्वामी विवेकानंद नगर मध्ये तुंबणार नाही व ही समस्या कायमस्वरूपी सुटेल, त्यामुळे रहिवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे। गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून या ठिकाणी स्वामी विवेकानंद नगर अर्ध पाण्याखाली गेलं होतं। काय सांगाल आपण यावरती, काय उपाय करणार आहात? नमस्कार। ग्रामपंचायतच्या स्वामी विवेकानंद नगर हा महत्त्वाचा भाग आहे आणि या विभागामध्ये पावसाळ्यामध्ये दरवर्षी जलमय परिस्थिती निर्माण होत असते आणि त्यावेळेला ग्रामपंचायत म्हणून आम्ही योग्य वेळेला JCBच्या साहाय्याने म्हणा किंवा इतर मॅनपॉवरच्या स्टेशन आम्ही ते प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करत असतो, पण ह्या वर्षी मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान असल्याकारणानं 2 ते 3 दिवस रेड अलर्ट होते आणि खूप मोठ्या प्रमाणात पावसाचं प्रमाण असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली। प्रयत्न करत असताना या विभागातील सगळेच भोसले असतील, बाकी मंडळी ते होते, यांनी सगळ्यांनीच प्रयत्न केले आणि जे करण्यासारखं आहे ते त्यांनी रात्रीचा दिवस केला आणि ते करण्याचा प्रयत्न केला। आता रेल्वे प्रशासनाबरोबर चर्चा झाली, कालही आम्ही प्रमुख रेल्वेच्या PWI ला पत्र दिलं आणि त्यांनाही सांगितलंय की आम्हाला ती परवानगी द्यावी, जेणेकरून आपल्या मुख्य पूर्व विभागातील गड्यांच्या दुकानापासून ते डायरेक्ट रेल्वे ब्रिजपर्यंत तो पाणी आमचं कायमचं मार्गी काढता येईल ते आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि तसं त्यांनी आम्हाला परवानगी दिलेली आहे। जग्यांनी सहकार्य केलं, रात्री मला भोसल्यांनी माहिती दिली की त्यांनी आपल्याला ते उपलब्ध करून दिलं, जे असेल ते ग्रामपंचायत त्यांचं पे करू, पण तो विषय नाही। सगळ्यांच्या सहकार्यानं कुठलाही प्रश्न मार्गी लागत असतो, एकाचा सरपंच म्हणून आम्ही काय केलेलं नाही, यांचं सगळ्यांचं सहकार्य असल्यामुळे हे सगळं शक्य होतं आणि या निमित्तानं मी वासिनमध्ये सगळ्या जनतेला आवाहन करू इच्छितो की ज्या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाली असेल तर निश्चितच ग्रामपंचायतीला कळवा, आपण तिथे जाऊ, तिथं प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद। ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली। धन्यवाद।